ठरलं तर मग मालिकेच्या 5 ऑगस्टच्या भागामध्ये इकडे अर्जुन आता प्रियाशी गप्पा मारत असतो. इतक्यातच आता रविराज तिथे सायलीला हाक मारतात. सायली येते तेव्हा रविराज सांगतात की हे जे प्रतिमाचे दागिने परत मला मिळाले आहेत ना, हे तू जाऊन प्रतिमाला दे, माझी एक जबाबदारी संपली. तेव्हा आता प्रिया खूप चिडते आणि ती मनोमन म्हणते की करोडोचे दागिने हा किल्लेदार त्या प्रतिमाच्या घशात का घालतोय. अरे बिंडो का, मी त्या वैभवासाठी आतापर्यंत किती कष्ट केलं आहे त्याला नाही माहिती, असं प्रिया म्हणता क्षणी तिकडे आता सायलीने ते दागिने घेतलेले असतात. इतक्यात आता प्रिया उठते आणि सायलीच्या हातून हिसकावूनच आता ते दागिने घेते. तेव्हा आता सर्वांनाच मोठा धक्का बसतो. तर तिथे आता प्रिया सांगते की बाबा, हे माझ्या आईचे दागिने आहेत ना, मग मी स्वतः नेऊन देते ना, या सायलीची काय गरज आहे. त्यावरती कल्पना आता सायलीच्या बाजूने प्रियाची चांगलीच खरडपट्टी काढते. ती सांगते की तन्वी, अगं प्रतिमाचे स्त्रीधन हे तिच्या नवऱ्याकडून किंवा तिच्या मुलीकडून देणं हे योग्यच आहे, परंतु सध्या तरी तिची मनस्थिती तशी नाही आहे ना ग. रविराज सुद्धा आता तिथे प्रियाला समजावतात. ते सांगतात की बाळा, हे सगळं काही मी स्वतःही केलं असतं, परंतु मगाशी तिला फोटो दाखवल्यानंतर जे काही घडलं ते पाहिलं आहेस ना तू. आता ती फक्त सायलीच ऐकते आहे ना बाळा, मग आता ते सगळं काही सायलीला देऊ देत ना. तेव्हा आता नाटके प्रिया नाटक करत म्हणायला लागते की बाबा, मी माझ्या आईसाठी काहीच नाही करायचं आहे, मी इतकी कम नशिबी कशी आहे. त्यावर ते आता रविराज सांगतात की बाळा, मी तुझी मनस्थिती सध्या समजून घेऊ शकतो. कपटी प्रिया तिथे आता मनोमन विचार करते की या सायलीचे खरे आई बाबा राहू दे तिच्याकडे, परंतु हे दागिने, ही सगळी प्रॉपर्टी आणि अर्जुन, हे फक्त आणि फक्त माझे आहेत. इतक्यात आता रविराज प्रियाच्या हातून ते दागिने घेतात. रविराज ते सगळं काही आता सायलीच्या हाती सोपवतात आणि त्यानंतर रविराजांनी प्रतिमाच्या जुन्या साड्या सुद्धा मागवलेल्या असतात. तर सायली आता कल्पनाकडे पाहते तेव्हा आता कल्पना ही होकार देते. सायली पटकन आता प्रतिमाच्या रूममध्ये जाते. तर अर्जुनला आता सायलीला लपवलेलं सत्य सांगायचं असतं, म्हणून अर्जुन ही आता सायलीच्या पाठोपाठ तेथून निघून जातो. सायली आता रूममध्ये आल्यानंतर प्रतिमाला सांगते की हे काही दागिने आणि तुमच्यासाठी साड्या आणल्या आहेत, या नेसा तुम्ही. तेव्हा आता प्रतिमा नकार देत असते. तर सायली तिथे आता विचारते की प्रतिमा आत्या, तुम्हाला साड्या नेसायची सवय राहिली नाहीये का, शेवटची साडी तुम्ही कधी नेसली होती. तिथे प्रतिमा आता सायलीला सांगते की तिला काहीच नाही आठवत आहे. तेव्हा आता सायली सांगते की प्रतिमा आत्या, प्लीज माझ्यासाठी ही साडी घाला, जर तुम्हाला नाही आवडली तर तुम्ही तुमचे कपडे घाला, प्लीज प्रतिमा आत्या, असे म्हणून आता सायली विनंती करते. सायली प्रतिमाला सांगते की प्लीज प्रतिमा आत्या, माझ्यासाठी ही साडी घाला, माझं तुम्ही मन नाही ना मोडणार. तेव्हा आता प्रतिमाचा नाईलाज होतो आणि प्रतिमा आता सायलीच्या हातून ती साडी घेते आणि नेसण्यासाठी तेथून जातेही. तर सायली आता प्रतिमा आपलं सर्व काही ऐकते हे पाहून खूप खुश असते. तर त्यानंतर थोड्या वेळाने प्रतिमा जेव्हा आता साडी नेसून आलेली असते तेव्हा सायली आता त्यांना पाहतच राहते. तर त्यानंतर सायली प्रतिमाकडे येते व सायलीच्या निर्यासुद्धा आता ठीक करायला लागते. त्यानंतर सायली साईड पेन पण करते आणि प्रतिमाला सांगते की खूप छान दिसता आहात तुम्ही. तर त्यानंतर सायली पटकन आता चेअर घेऊन येते आणि चेअरवरती आता प्रतिमाला बसवतेही. तर सायली आता स्वतः प्रतिमाचे केस विंचरते. त्यानंतर रविराजांनी जे स्त्रीधन दिलेलं असतं, जे काही प्रतिमाचे पूर्वीचे दागिने असतात, ते सगळे काही आता एक एक करून सायली प्रतिमाला घालत जाते. तर सायलीने प्रतिमाला आता तिच्या बांगड्या, त्यानंतर तिच्या अंगठ्या, तिचे जे काही सोन्याचे हार असतात ते सगळे आता प्रतिमाला दागिने घातलेले असतात व प्रतिमाचा आता पूर्ण कायापालट केलेला असतो. प्रतिमा अगदी पूर्वी जशी दिसायची अगदी तसंच सायलीने तिला तयार केलेलं असतं. प्रतिमा आता स्वतःला जेव्हा आरशात पाहते तेव्हा स्वतःलाच ती ओळखू शकत नसते. प्रतिमा आता गप्प गप्प असते, ती सायलीला काहीच बोलत नाही आणि एकटक स्वतःला आरशामध्ये फक्त निहाळत असते. इतक्यात आता सायली आपला मोबाईलमध्ये प्रतिमाला तिचा पूर्वीचा फोटो दाखवते. तेव्हा प्रतिमा एकदा त्या फोटोकडे तर एकदा आरशामध्ये स्वतःकडे पाहते. सायली प्रतिमाचं उलट कौतुकच करते. ती सांगते की प्रतिमा त्या खरंच खूप सुंदर दिसताय तुम्ही. त्यानंतर सायली सांगते की रविराज सरांनी तुमच्यासाठी मंगळसूत्र पाठवलं आहे. जेव्हा आता सायली ते मंगळसूत्र आता प्रतिमाला घालणार इतक्यात प्रतिमा आता सायलीच्या हात झटकते. तेव्हा आता सायली विचारते की काय झालं आहे प्रतिमा त्या. अहो, रविराज सरांनी तुमच्यासाठी पाठवलेलं मंगळसूत्र आहे आणि तसंही तुमच्या गळ्यामध्ये मंगळसूत्र आहेच ना. तरीही आता प्रतिमा ते मंगळसूत्र घालण्यास नकार देते. तर सायली तिथे आता प्रतिमाला सांगते की परंतु रविराज सरांच्या नावाचं मंगळसूत्र तुमच्या गळ्यात असायला हवं ना प्रतिमा त्या. तेव्हा आता प्रतिमा
चलबिचल करायला लागते, खूप घाबरतेही आणि ते मंगळसूत्र घालायला नकार देते. तेव्हा आता सायली तिची अवस्था समजूनही घेते. सायली सांगते की बरं ठीक आहे प्रतिमात्या, नाही घालायचं आहे ना तुम्हाला तर आपण नको घालूयात. बरं प्रतिमात्या, मी काय म्हणते तुम्ही बाहेर चला ना, सगळ्यांना तुम्हाला पाहू द्यात ना. तेव्हा आता प्रतिमा नको म्हणत असते, कारण प्रतिमाच्या चेहऱ्यावरती जे काही एका बाजूला चेहऱ्याला भाजलेले व्रण असतात त्यामुळे प्रतिमा आता सायलीला सांगत असते की हे व्रण. तेव्हा आता सायली प्रतिमाची समजूत काढते. ती सांगते की काही हरकत नाही आहे प्रतिमात्या, अहो चंद्रावरती सुद्धा डाग असतातच ना, आणि समोरचा व्यक्ती आपल्याला कोणत्या नजरेने पाहतोय हे महत्त्वाचं ना. प्रेमाच्या नजरेने पाहिलं तर सगळं काही सुंदरच दिसतं. सायली प्रतिमाला सांगते की पुन्हाजी, रविराज सर आणि आमच्या सगळ्यांसाठी तुम्ही या जगातली सगळ्यात सुंदर स्त्री आहात. आपण जायचे का बाहेर? तेव्हा आता प्रतिमा साडीचा पदर घेते तोंडावरून झाकून. तेव्हा सायली सांगते की बरं, तुम्हाला जसं करायचं आहे तसं करा, आता तरी जाऊयात ना बाहेर. तेव्हा प्रतिमा होकार देते. इकडे बाहेर आता अर्जुन सायलीची वाट पाहत असतो. तेव्हा कल्पनाने सर्वांना कॉफी दिलेली असते आणि ते अर्जुनला कॉफी द्यायची आहे का असं विचारतेही. तेव्हा अर्जुन सांगतो की नाही नको मला. तेव्हा कल्पना आता त्याची चेष्टा करत म्हणते की मला माहिती होतं अर्जुन की तुला कॉफी तुझ्या बायकोच्याच हातची लागते, म्हणूनच मी बनवले नाहीये. तेव्हा अर्जुन आता प्रियाकडे पाहत असतो. तर इतक्यात आता तिथे प्रतिमाला घेऊन सायली आलेली असते. रविराज, प्रताप, पुन्हा अस्मिता, प्रिया, कल्पना, अर्जुन या सगळ्यांच्या नजरा आता अखेर प्रतिमावरती असतात. प्रतिमा खूप सुंदर दिसत असते. जशी पूर्वीची प्रतिमा होती अगदी तसाच कायापालट आता सायलीने प्रतिमाचा केलेला असतो. प्रतिमा आता सर्वांसमोर यायला नको म्हणत असते आणि त्यानंतर प्रतिमा फिरणार इतक्यात सायली तिला थांबवतेही. तर त्यानंतर पुन्हाची आता खूप खुश होते प्रतिमाला पाहून. ती पटकन उठते. ती कोणाचाही आता आधार घेत नाही. अर्जुन आधार देण्याचा प्रयत्न करतो, परंतु पुन्हा इतकी खुश झालेली असते की ती आपोआपच आता प्रतिमाकडे खेचली जाते. तेव्हा आता सायलीला प्रतिमा पुन्हाही सांगते की अगं सायली, माझ्या मुलीला ना काळात तिला ना कोणाची दृष्ट नको लागायला. तेव्हा आता सायली हसते आणि त्यानंतर टीट लावत म्हणते की आता नाही लागणार कोणाची दृष्ट. सगळ्यांचं आता प्रतिमाला पूर्वीच्या रूपात आल्यानंतर पाहून भान हरपलेलं असतं. आता प्रतिमाला अर्जुन सांगतो की प्रतिमात्या, खरंच खूप छान दिसते आहेस तू. मला ना पूर्वी तू अगदी अशीच आठवत होती. इतक्यात आता अस्मिताही म्हणते की हो प्रतिमात्या, पूर्वी ना तुझ्या चेहऱ्यावरती मार्क्स नव्हते, परंतु खूप सुंदर दिसत होती तू. अगदी तशीच आत्ताही सुंदर दिसते आहेस. सगळेजण आता प्रतिमाचं कौतुक करत असतात, परंतु कारस्थानी प्रियाला मात्र हा सगळा काही मूर्खपणा वाटत असतो. तर त्यानंतर रविराज उठतात आणि प्रतिमाकडे येतात. तेव्हा आता सायलीला प्रतिमाला पाहून रविराज सर आता विचारतात की सायली, मी या सगळ्या दागिन्यांसोबत मी लग्नात प्रतिमेला घातलेलं मंगळसूत्रही तुला दिलं होतं ना, ते नाही घातलंस का तू? तेव्हा आता प्रतिमा घाबरलेली असते. तर सायली तिला आता समजावते. तर त्यानंतर सायली इशाऱ्यानेच आता रविराजांना सांगते की नाही घातलंय. रविराज समजूनही जातात. तेव्हा आता सायलीचे आभार मानतात आणि रविराज सर सांगतात की मला ना कळत नाहीये की तुझे आभार कसे मानू. मला प्रतिमाचं पूर्वीचं रूप आहे ना ते फक्त आणि फक्त तुझ्यामुळे पाहायला मिळतं आहे सायली. तेव्हा आता सायली रविराजांना सांगते की आभार मानण्याची काहीच गरज नाहीये रविराज सर, मी कोणी परके आहे का? तेव्हा आता रविराज सर हे सायलीचं कौतुक करतायत हे पाहून प्रियाचा मात्र खूप जळफळाट होतो. तर त्यानंतर रविराज हे सायलीला सांगतात की सायली, मी आज एक गोष्ट तुझ्याकडे मागेन, देशील का? तेव्हा आता सायली होकारही देऊन टाकते. तिथे सर्वांनाच प्रश्न पडलेला असतो की रविराज आता नक्की अशी कोणती गोष्ट मागणार आहेत की जी गोष्ट फक्त सायलीच देऊ शकते. तर त्यानंतर रविराज आता स्वतःहून सायलीला सांगतात की तू मला सर नको म्हणत जाऊस. सगळेच जण मला जसं रविराज काका म्हणतात तसं तू ही हाक मारतीस का? तेव्हा आता सायली खूप खुश होते. तर अर्जुन सांगतो की वा, तुला माहिती आहे सायली की अश्विन आणि अस्मिताई सुद्धा काकाच म्हणतात. तेव्हा आता सायली खूप खुश होते आणि रविराजांना सांगते की मला आवडेल तुम्हाला काका म्हणायला. आणि सायली इतकी खुश होऊन भारावून गेलेली असते ना की सायली आता तिथे रविराजांना नमस्कारही करते. तेव्हा आता रविराज सायलीला आशीर्वाद सुद्धा देतात. तर प्रियासाठी हा धोक्याचा इशारा असतो. हळूहळू सायलीने आता रविराजांच्या मनातला राग दूर केलेला असतो. तर प्रिया आता मनात विचार करते की जे खोटे असले ना तरी सुद्धा ते माझे आई बाबा आहेत. सायली, तू का गुंडाळतेस त्यांना? रविराज सर आता तिथे आता पुन्हा अर्जुन या दोघांनाही सांगतात की आपल्यात हे जे नातं आहे ना ते केव्हाच तुटलं असतं, फक्त आणि फक्त सायलीमुळे आपलं नातं वाचलं आहे. आता रविराज सर एक एक करून सायलीचे
प्रत्येक गोष्टी आता तिथे पुन्हा सांगत असतात. सायली नाती जोडणारी, माणुसकी जपणारी आणि संस्काराने भरून उरणारी सायली आहे असं म्हटल्यानंतर तिथे आता प्रियाचा मात्र खूप जळफळाट होत असतो. तेव्हा आता कल्पना सायलीचं कौतुक करत रविराजांना सांगते की आमची सायली आहेच मुळात नाती जपणारी. तेव्हा आता अर्जुन कल्पनाकडे पाहून हसत असतो. तर त्यानंतर आता सायली तिथे सांगते की बरं ठीक आहे, मी सर्वांसाठी कॉफी करते. तेव्हा आता कल्पना म्हणते की नाही आई, अगं नको सायली, अगं मी आधीची सर्वांना कॉफी दिली आहे. इतक्यात अर्जुन म्हणतो की माझी राहिली आहे ना पण. तेव्हा आता कल्पनाचं लक्षात आलेलं असतं आणि कल्पनाने आधीच बोलूनही दाखवलेलं असतं की अर्जुनला सायलीच्या हातची कॉफी लागते. तर अर्जुन तिथे आता सायलीला सांगतो की एक काम कर, तू कॉफी घे आणि माझ्या रूममध्येच द्यायला ये. अर्जुन आता सगळं सायलीला खरं सांगूनही टाकायचं असतं. त्यामुळे अर्जुनने मुद्दाम आता सायलीला रूममध्ये बोलवलेलं असतं. तर त्यानंतर सायली सांगते की बरं ठीक आहे, मी प्रतिमात्यांना त्यांच्या रूममध्ये सोडून येते आणि त्यानंतर तुमच्यासाठी कॉफी घेऊन येते. सायली आता सोडायला गेल्यानंतर अर्जुन तेथून आपल्या रूममध्ये निघून जातो. तर कारस्थानी प्रिया इकडे विचार करते की सायली, अर्जुनसाठी कॉफी घेऊन तू नाही जायचं, मी जाणार आहे आता. तर त्यानंतर पुन्हाही ही बाहेरच थांबलेली असते. इतक्यात कल्पना येते आणि पुन्हाईनं सांगते की अहो पुन्हाई, मी अख्खं घरभर तुम्हाला शोधते आहे, तुम्ही इथे काय करत आहात, तुम्ही कोणाची वाट पाहताय का. तेव्हा आता पुन्हाई कल्पनाला सांगतात की हो, मी प्रतिमासाठी फुलं मागवली होती. म्हणजे काय, ते कृत्रिमरित्या जी फुलं तयार झालेली असतात ते रूम फ्रेशनर याचे सुगंध प्रतिमाला नाही आवडत. निसर्गावरती तिचं खूप प्रेम आहे ना, म्हणून. तेव्हा आता कल्पना सांगते की अहो पुन्हाई, परंतु असं किती वेळ इथे थांबणार आहात, तुमचे पाय दुखतील ना. तेव्हा आता पुन्हाई हसते आणि सांगते की दुखू देत ग, प्रतिमाच्या चेहऱ्यावरती थोडंही हसू आणण्यासाठी मी काही करायला तयार आहे. तेव्हा आता कल्पना पुन्हाईनं सांगते की आजकाल तुमच्या मनामध्ये फक्त प्रतिमाचाच विषय चाललेला असतो ना. तेव्हा आता पुन्हाईमध्ये का नाही चालणार, प्रतिमाला मी जन्म दिला नाही परंतु वाढवलं तरी मीच आहे ना, तिची आई मीच आहे ना. इतक्यात आता रविराज स्वतः फुले घेऊन आलेले असतात. तेव्हा आता पुन्हाई आणि कल्पना दोघीही चकित होतात आणि रविराजांना विचारतात की भाऊजी तुम्ही कशी काय. नाही म्हणजे आम्ही फुलवाल्याला फुलं सांगितली होती ना, तुम्ही कशी काय घेऊन आलात. तेव्हा आता रविराज सांगतात की काय आहे ना, मी नेहमीच्या फुलवाल्याकडे गेलो होतो. तिथे गेल्यानंतर कळलं की फुलांची ऑर्डर सुभेदारांच्या घरातूनही आली आहे. मग माझ्या लक्षात आलं की नक्कीच आता प्रतिमासाठी पुन्हाईनेच फुलं मागवली असणार आहेत. म्हणून ती फुलं तशीच घेतली आणि इथे आलो. त्यावर आता कल्पना पुन्हाईनं सांगते की पाहिलंत का पुन्हाई, याला म्हणतात खरं प्रेम. तेव्हा आता रविराज सांगतात की हो, आणि तेच प्रेम आता प्रतिमाला डबल मिळणार आहे. आणि तिघे आता खूप खुश होतात आणि खदखदून हसत असतात. तर इकडे आता सायली अर्जुनला कॉफी द्यायला जाणार, इतक्यात तिथे प्रिया आलेली असते आणि ती सायलीला थांबवते. आता कारस्थानी प्रिया तिथे आता सायलीला सांगते की अगं सायली, तू माझ्या आईची किती काळजी घेते, सतत तिच्या आसपासच असते, तू जा ना, तिची काळजी घे, मी अर्जुनला कॉफी मी देते. तेव्हा आता सायलीचा सगळा प्रकार लक्षात येतो आणि सायली सांगते की काही गरज नाही आहे, प्रतिमा त्या आता सध्या आराम करतायत आणि कॉफी देण्यापुरता वेळ आहे माझ्याकडे, त्यामुळे यांना कॉफी मीच घेऊन जाते. तर तिथे आता प्रिया हट्टालाच पेटलेली असते. ती सायलीच्या हातून आता कॉफीचा मग हिसकावून घेत असते. तेव्हा सायली काही कमी नसते, ती प्रियाला चांगलंच सुनवत चाललेली असते. तर हा भाग आता इथेच संपतो. पुढील भागात आपण पाहणार आहोत की प्रियाने अर्जुनसाठी आता कॉफी दिलेली असते आणि तेव्हा आता सायलीचा खूप जळफळाट होत असतो. तर त्यानंतर अर्जुन जेव्हा ऑफिसमधून घरी आलेला असतो तेव्हा आता तो सायलीला सांगतो की सायली, अगं मला पटकन जेवायला वाढ, मला खूप भूक लागली आहे. इतक्यात आता सायली कॉफी घेऊन येते आणि अर्जुनला सांगते की ही घ्या तुमची फेवरेट कॉफी. तर त्यानंतर अर्जुन जेव्हा आता रूममध्ये बुक वाचत बसलेला असतो तेव्हा आता अर्जुनने सायलीला पाणी मागितलेलं असतं. तेव्हा ही सायली आता कॉफीच घेऊन आलेली असते आणि अर्जुनला मुद्दाम सांगते की हे घ्या तुमची फेवरेट कॉफी, खूप प्रिय आहे ना तुम्हाला कॉफी. तर त्यानंतर जेव्हा सायली आता झोपलेली असते, अर्जुनला आता काहीतरी बोलायचं असतं. तेव्हा अर्जुन आता सायलीला हाक मारतो. तर सायली पटकन आता कॉफीचा मग पुढे करते आणि सांगते की ही घ्या तुमची फेवरेट कॉफी, आवडते ना खूप. आणि सायली त्यानंतर रागानेच झोपी जाते. अर्जुनला कळतच नसतं की सायली अशी का वागते आहे. तर ठरलं तर मग मालिकेचा आजचा भाग तुम्हाला कसा वाटला हे कमेंटद्वारे नक्की कळवा. मालिकेचे डेली एपिसोड पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.